महापालिकेचे द्वितीय नगराध्यक्ष प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले आहे। ते 84 वर्षाचे होते। त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जवाई, नातवंडे असा परिवार आहे। ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठे योगदान दिले आहे। त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। रविवारी दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली। आज सकाळी 9:30 वाजता सतीश प्रधान यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ज्ञान साधना महाविद्यालय येथे ठेवण्यात आले होते। जडणघडणीमध्ये त्याचं फार मोठं योगदान त्यांचं होतं आणि मी तर त्यांचा अतिशय जवळचा सहकारी, माझ्याच इमारतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांचं वास्तव्य होतं आणि समतानगर परिसरामध्ये आल्यापासून त्या समतानगर परिसराचा सुद्धा कायापालट झाला असं म्हणता येईल। मी नगरसेवक होतो महापालिकेमध्ये आणि साहेब राज्यसभेचे खासदार होते आणि तेव्हा कुठलीही काही छोटी मोठी गोष्ट जरी असेल तरी मला त्यांचं सहकार्य मिळायचं। 1940 साली जन्म झाल्यानंतर जेव्हापासून राजकीय प्रवाहामध्ये बाळासाहेबांनी त्यांना आणलं, शिवसेनेच्या 1966 साली झालेल्या स्थापनेपासून त्यांनी सुरुवात केली होती आणि ठाण्यामध्ये पहिला नगराध्यक्षपदाचा मान व पहिल्या महापौर पदाचा मान त्यांना मिळाला। राज्यसभेचे 2 वेळा ते सदस्यही होते आणि अतिशय मनमिळावू सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत जाणारा एक शिवसैनिक म्हणून त्यांची प्रचिती होती। ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं, संघटनात्मक पातळीवर मोठं करण्याचं काम त्यांनी केलं आणि प्रामुख्याने ठाणे शहराला जे त्यांनी योगदान दिलं, म्हणजे आजही दादोजी कोंडदेव स्टेडियमचा विषय निघाला तेव्हा सतीश प्रधानांचं नाव निघतं किंवा गडकरी रंगायतन जेव्हा विषय निघतो तेव्हा सतीश प्रधानांचं नाव निघतं। मला कल्पना आहे, मी शाळकरी विद्यार्थी असताना एकदा फक्त सतीश प्रधानांनी ठाणे स्टेशन समोर लावलेला हायमास बघायला मी गेलो होतो की सतीश प्रधानांनी हायमास लावलेलं, ते हायमास काय असतं, म्हणजे डेव्हलपमेंटच्या बाबतीत व्हिजन असलेला एक नेता म्हणून त्यांचं ओळख पूर्ण महाराष्ट्रामध्ये होती आणि बाळासाहेबांचा अतिशय विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती। शिवसेनेचे आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांनी अनेक उपक्रम राबवले। ही ज्ञानसाधना महाविद्यालय त्यांनी जवळजवळ 1980 पासून सुरुवात केली आणि ठाण्यामध्ये त्यावेळेस 2च महाविद्यालय, एक ज्ञानसाधना आणि दुसरं बेडेकर कॉलेज। त्यामुळे ठाण्यातल्या विद्यार्थ्यांना जर गरज असेल, गोरगरीब विद्यार्थ्यांना गरज असेल तर आम्ही आमच्या एका पत्रावर त्यांचं ॲडमिशन व्हायचं, डोनेशनचा काही प्रश्न नाही, फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं हे एकमेव कार्य त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे आणि ते अहयात चालू आहे। त्यामुळे असा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, शिवसैनिक, एक नेता आपल्यातनं आज निघून गेलेला आहे आणि मी खरोखरच माझे अतिशय जवळचे नेते म्हणून त्यांच्याकडे नेहमीच आदरानं बघत आलेलो आहोत। आज त्यांच्या निधनानं खरोखर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ठाण्यामध्ये एक चांगला व्हिजन असलेला नेता आपण हरपलेलो आहे। मी त्यांच्या श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबीयसुद्धा माझे अतिशय जवळचे आहेत सगळे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा धीर मिळो अशी प्रार्थना करतो। बाबरी मस्जिद ज्यावेळेस पाडली गेली त्यावेळेस बाबरी मस्जिदच्या पाडकामामध्ये ते एक आरोपी म्हणून होते आणि त्यांनी अभिमानानं सांगितलं होतं की बाबरी मस्जिद ही पाडलेली आहे आणि त्यामुळे ते त्यामध्ये आरोपी असताना सुद्धा त्यांनी हा आरोप मान्य नाही असं कधीच बोलले नाही। त्यामुळे असा एक चांगला अनुयायी रामसेवक सुद्धा आपल्यातनं गेलेला आहे। यावेळी सर्व पक्षीय नेते मंडळींनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतीश प्रधानांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। खाली घे ना, संघर्ष मागणं जा ना बाबा, अरे मागणं खाली घे, थोडा खाली मॅडम। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार सतीशचंद्र प्रधान यांचं काल दुःखद निधन झालं। ही अतिशय आमच्यासाठी दुःखद आणि वेदनादायी घटना आहे। खरं म्हणजे नगराध्यक्ष झाले, पहिले महापौर झाले आणि त्यानंतर राज्यसभेचे खासदार झाले, अशी अनेक त्यांनी पदं भूषवली। खरं म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले आपण राष्ट्रप्रधान मंडळ म्हणतो तसे बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे
कडवट प्रकार शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांनी पूर्वी ठाणे शहर छोटं शहर होतं. या शहरासाठी ठाण्याचा मानबिंदू म्हणून आपण जी ओळख आहे, गडकरी रंगायतन असेल, दादोजी कोंडदेव स्टेडियम असेल, असे अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले आहेत. त्याचबरोबर ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये, सर्वांगीण विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आणि सहकार्य होतं. त्यांनी नगराध्यक्ष असो, महापौर असो, जी पदं मिळाली त्या पदांचा उपयोग या ठाणे शहराच्या विकासासाठी केला आणि खरं म्हणजे एक सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपला आहे, अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग होता. ठाण्याची महापौर मॅरेथॉन त्यांनी सुरू केली आणि अगदी आदिवासी दुर्गम भागातल्या, पालघरसारख्या खेड्यापाड्यातल्या तरुणांना, तरुणींना या एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये धावलेले खेळाडू पुढे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील खेळले. साहित्य क्षेत्रामध्ये देखील त्यांनी अनेक उपक्रम घेतले. नाट्य संमेलन असेल, साहित्य संमेलन असेल, क्रीडा क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेतला. शैक्षणिक क्षेत्र तर आपण पाहतोय, ज्ञानसाधना महाविद्यालय ही त्यांचीच देण आहे. खरं म्हणजे हायवेच्या पलीकडे ठाणे शहरामध्ये सर्व शैक्षणिक संस्था होत्या, परंतु हायवेच्या अलीकडे गोरगरीब सर्वसामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना केली आणि हजारो विद्यार्थी त्यामध्ये शिक्षण घेतलं. अनेक त्या संस्थेतले विद्यार्थी सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये नाव करतायत, नावलौकिक प्राप्त करतायत आणि याच्या मागे सतीश प्रधान साहेबांची प्रेरणा होती. आणि म्हणून त्याचबरोबर कार सेवा ही त्यांनी केली. कार सेवक म्हणून देखील ते आंदोलनात होते. गेल्या काही गेल्या काही वर्षामध्ये ती त्यांची केस देखील निर्दोष सुटली आणि ते निर्दोष मुक्त झाले. असे बाळासाहेबांच्या विचारांचे कडवट हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे सतीश प्रधान होते. धर्मवीर आनंदगिरी साहेबांच्या पश्चात त्यांनी आमच्यासारख्या असंख्य शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं आणि म्हणून शिवसेना परिवाराचा न भरून येणारं नुकसान त्यांच्या जाण्याने झालेलं आहे. एक अतिशय कुशल संघटक आणि प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या परिवाराचं नुकसान तर झालं, परंतु शिवसेना परिवाराचं देखील नुकसान झालेलं आहे आणि ठाणेकर त्यांनी शिवसेना फक्त ठाण्यात नाही, ठाणे जिल्ह्यात बाळासाहेबांनी दिलेल्या प्रत्येक जबाबदारीचं त्यांनी योग्य पालन केलं आणि तिकडे तिकडे शिवसेना वाढीचं काम केलं. आणि म्हणून मी त्यांना माझ्या व्यक्तिशः आणि त्याचबरोबर राज्यातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली